नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, ऑगस्ट 2026च्या नियमित वेतनाबाबत आणि शालार्थ प्रणाली संदर्भात अत्यंत महत्वाची आणि तातडीची बातमी समोर आलेली आहे. वेतन भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक नागपूर यांच्या मार्फत ऑगस्ट 2026च्या वेतन देयकासंदर्भात अत्यंत कडक निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. जर या अटींची वेळेत पूर्तता झाली नाही तर कर्मचाऱ्यांचे वेतन रद्द करू शकते. चला तर मग जाणून घेऊयात या परिपत्रकातील सर्व महत्वाचे मुद्दे सविस्तर. मित्रांनो, सर्व्हिस रेकॉर्ड डिजिटलायझेशन. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा डिजिटलायझेशन ड्रॉप त्रुटीमुळे रिजेक्ट झाला आहे त्यांना शालार्थ 2 मध्ये त्रुटी दुरुस्त करणे बंधनकारक आहे. यासाठी डिजिटलायझेशन ड्रॉप ओपन करून उजव्या कोपऱ्यातील व्ह्यू सिक्युरिटी टॅबवर क्लिक करून दर्शविलेल्या सर्व त्रुटीची पूर्तता करावी व ड्रॉप तत्काळ फॉरवर्ड करावा. ही पूर्तता केल्याशिवाय ऑगस्ट 2026चे वेतन देयक कार्यालयाकडे फॉरवर्ड होणार नाही. दुसरा आहे वेतन देयकासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे. मित्रांनो, नियमित वेतन देयक सादर करताना खालील कागदपत्रे जोडल्याशिवाय बिले मंजूर केली जाणार नाही. यामध्ये पहिला आहे चालू वर्षाची संच मान्यता प्रत. दुसरा आहे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक मान्यता प्रत व नमुना स्वाक्षरी झेरॉक्स प्रत. तिसरा आहे चालू शैक्षणिक सत्राची खाते मान्यता प्रत. नंतरचं आहे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले असल्यास समायोजन आदेश, रजू अहवाल आणि अंतिम वेतन प्रमाणपत्र. तिसरा पॉइंट आहे शालार्थ ई-केवायसी मुदतवाढ. मित्रांनो, शालार्थ प्रणालीमध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आता 20 सप्टेंबर 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जर 20 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी पूर्ण झाली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर 2026 ते नोव्हेंबर 2026 चे वेतन रोखले जाईल, आहरित केले जाणार नाही. वेतनेतर अनुदान मूल्य निर्धारण पोचपावती. मित्रांनो, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांच्या पत्रानुसार वेतनेतर अनुदान मूल्य निर्धारण नसती शिबिरात सदर केल्याची पोच पावती ऑगस्ट 2026च्या वेतन देयकासोबत जोडणे अनिवार्य आहे. त्याशिवाय बिल स्वीकारले जाणार नाही. महत्वाची नोंद, मुख्याध्यापकांची जबाबदारी. परिपत्रकात स्पष्ट नमूद केले आहे की विहित कालमर्यादेत वेतन देयक सादर केल्यास आणि त्यामुळे कर्मचारी वेतनापासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक प्राचार्याची राहील. मित्रांनो, ही माहिती सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनीपर्यंत आणि आपल्या मुख्याध्यापक ग्रुपवर नक्की शेअर करा. अशाच नवनवीन शासकीय निर्णय, वेतन आणि नोकरी विषयक ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.